इथे स्मशानभूमी म्हणजे खूप दुरावस्था आहे. तिथे स्टँड नाही, पत्र्याची सुविधा नाही. पावसाळी एवढा मृत्यूदेहाचा हाल होता. मागं अक्षरशः तो वाऱ्यामुळे मृत्यूदेह रचला होता. तो पडल्यामुळे अर्धाच मृत्यूदेह होता, जळाला नव्हता. विषय असा आहे, आम्ही नगरपालिकेला कर देतो, सगळं देतो. आम्ही त्यांच्याकडे विनंती करायला जातो की आम्हाला तुम्ही स्मशानभूमी बांधून द्या. तर नगरपालिका अशी आम्हाला सांगते की तुम्ही ती जागा जी आहे ती ग्रामपंचायतच्या हद्दीत येते, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बांधून देऊ शकत नाही. आणि ग्रामपंचायतला जेव्हा आम्ही विनंती करतो तेव्हा ग्रामपंचायत सांगते की तुम्ही नगरपालिकेचे मतदार आहे, तुम्ही जे काही तुमच्या योजना किंवा तुम्ही नागरिक आहेत ते तुम्ही नगरपालिकेसाठी पात्र आहे, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये दखल घालू शकत नाही. आणि ती जी जागा आहे त्याच्या आजूबाजूचे सर्व जे वनपट्टे आहेत ते नागरिकांना वाटलेले आहे. आणि तो 136चा जो वनपट्टा आहे तो फक्त फॉरेस्ट खात्याच्या ताब्यात आहे. तो फॉरेस्ट खात्याने त्याला परवानगी रायतळे ना. हा होय, ग्रामपंचायत होय. आम्ही नगरपालिकेत येतो पण आमची स्मशानभूमी रायतळेमध्ये जातो. दुसरी जागा की नाही? नाही, ती पारंपरिक नगर परिषद हेलिकॉप्टर बाजूला आहे. त्याचं सरकार तुमचा आता थोडंसं प्रलंबित प्रश्न आहे, कारण नगर परिषदेची हद्द वाढवण्याच्या याच्यात लक्षात तुम्ही येणारच आहे. पण ती मला वाटतं स्मशानभूमी जागा पण याच्यात येईल, बरोबर ना? वनपट्ट्यात आहे का ती? वनपट्टा आहे, होय. त्याचा प्रस्ताव बनवा ना 3-2चा. ग्रामपंचायत सांगा ना. ग्राम टाकलेलं आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे रायतळा का? बोला. बेडूमकडे आलाय का बघा. जर पूर्तता त्रुटी असतील तर त्या त्रुटी पूर्ण करा. आणि आपल्याकडे DCPच आहे, आपल्याकडे जबाबच आहे, ते मंजूर देतील 3-2चा. तुम्ही थोडं फॉलोअप घ्या. आणि जरी ते तुमचे मतदार नसले तरी तुमच्या साधारणतः 5000 लोकसंख्येचा तो विषय आहे. ठीक आहे. फक्त ते साहेब तुम्ही जर लक्ष द्या आणि तुम्ही त्याचा अहवाल तयार करा, एस्टिमेट बनवा. त्याचं स्मशानभूमीसाठी आपण प्रोजेक्ट ऑफिसच्या माध्यमातून आग्रह करू. ठीक आहे, तुम्ही यांच्यासोबत कोऑर्डिनेट करा. हो सर, धन्यवाद.